स्वागत आहे मित्रांनो तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. आज होती एक्सपायरी आणि एक्सपायरीच्या दिवशी काय झालंय ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. आपण डेटावरती जाऊ. कालचा डेटा जो आहे तुम्हाला कशा पद्धतीने सांगितला, त्या पद्धतीने मार्केट राहण्याचा प्रयत्न झाला किंवा नाही ते तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. ओके. ते क्लिअर कट डायरेक्शन की डेटा साइडवेज टू निगेटिव्ह राहील आणि आज बऱ्यापैकी निगेटिव्ह गेला आणि दुपारनंतरून 1-1:30 नंतरून एक अशा पद्धतीची एक रिकव्हरी त्या ठिकाणी बघायला मिळू शकते. तर अशा हिशोबाचं हे जे गणित आहे किंवा ज्या सुरुवातीच्या साइडवेज मूव्हमेंट झाल्या, ह्या मूव्हमेंट आपल्याला डेटावरती दिसतात का? त्या डेटावर क्लिअरली दिसतात. तुम्हीच बघू शकाल की एकदम कॉन्झर्व्हेटिव्ह काम त्या ठिकाणी झालं आणि त्याच हिशोबाचं काम ओव्हरऑल डायरेक्शनसुद्धा आपली जी निगेटिव्ह आहे, ती त्या ठिकाणी क्लेम होताना दिसली. ठीक आहे. तर अशा हिशोबाचा हा डेटा आहे मित्रांनो. आजचा डेटा कसा आलाय तो समजून घेण्यापूर्वी मी तुम्हाला एका कन्सेप्टवरती अवेअर करतोय. सगळ्या गोष्टी जर अलबेला असतील आणि सगळं काही पॉझिटिव्ह असेल, तर एकदम आयडियल सिच्युएशन काय असते ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर ती सिच्युएशन बघा, जहाँ से स्टार्ट हुआ था वहीं पे खत्म हुआ. म्हणजे काय? मार्केट जिथं सुरू झालं होतं एक्सपायरी त्याच लेव्हलला संपण्याचा प्रयत्न झालाय. बघा साधारण 28 तारखेला होतं. तर मार्केट जे आहे ते क्लोजिंग जी आहे ती ऑलमोस्ट त्याच भागात होण्याचा प्रयत्न झाला आहे. तर अशा हिशोबाने दोन्ही साईडला एकदम आयडियल मूव्हमेंट हे आपल्याला कधी येतात ते समजून घेण्यासाठी तुम्हाला एक कन्सेप्ट अवेअर असणं फार गरजेचं आहे. तर ती कन्सेप्ट आहे नॉर्मल डिस्ट्रिब्युशन. ओके. ही कन्सेप्ट काय आहे, की जे मोठे लोक आहेत ते ऑन एन ॲव्हरेज काही गोष्टी विकत असतात. तर त्या सेलिंग साईडने बघतात ते. तर हे बघा अशा पद्धतीचा एक कर्व तुम्हाला बघायला मिळेल. आता हे काय आहे हे समजून घ्या. याचं अजून थोडंसं डिटेल अजून काही मोठं चित्र तुम्हाला जर दाखवायचं म्हटलं, तर अशा हिशोबाने येईल तुम्हाला, ठीक आहे. तर ही काय कन्सेप्ट आहे, जर तुम्ही अशी हातात एक वाळूची मुठ्ठी घेतली आणि वरतून वाळी टाकण्याचा प्रयत्न केला, तर अशा प्रकारचा एक डोंगर बनेल. ओके. आणि हा जो डोंगर आहे, हा प्रोबॅबिलिटीचा पार्ट आहे. तुम्ही प्रोबॅबिलिटी शिकले असाल आणि मार्केट म्हणजे एक प्रोबॅबिलिटी आहे. तर असा जो डोंगर बनेल ना, तर हा डोंगर जो आहे त्याच्यामध्ये ह्या भागात किती पर्सेंट मार्केट राहण्याचा प्रयत्न करेल किंवा वाळू जी आहे ती ह्या भागात किती पर्सेंट हे करेल, तर इथे ती होईल साधारण 66%. ओके. तर ह्या भागात जी वाळू पडेल टोटल वाळू ती 66% होईल. तशाच अँगलनी मार्केट जे आहे सगळ्या कंडिशन ऑल वेल आहेत. ओके. सगळं काही अलबेल आहे तर मार्केट जे आहे ते क्लोज होण्याचा प्रयत्न करतं एक आयडियल कंडिशनला आणि ते 66% ऑफ टाईम्स अशा हिशोबाने क्लोज होण्याचा प्रयत्न करतात. बघा 28 तारखेचं हे बघितलं गणित तुम्ही, तर ही जी वाळू आहे ती दोन्ही साईडला पसरली खरी, पण मार्केटची जे क्लोज होण्याचा प्रयत्न आला ते ह्या अशा पद्धतीने झाला. ठीक आहे. तर ह्याला आपण म्हणतो नॉर्मल डिस्ट्रिब्युशन. ठीक आहे. तर ही कन्सेप्ट केव्हा रन होते, ज्यावेळी मार्केटमध्ये आयडियल कंडिशन आहे किंवा असं फार काही असं न्यूज किंवा अशा बाकी गोष्टी नाही आहेत की ज्या मार्केटला हॅम्पर करू शकतात किंवा काही ट्रबल देऊ शकतात. तर अशा हिशोबाचं हे गणित आहे. मार्केट आज सुरुवातीला एकदम व्हॉलटाईल होतं. एकदम व्हॉलटाईल आणि एकदम खाली ब्रेक केला. आता तुम्हाला दुसऱ्या गोष्टीबद्दल अवेअर करायचं आहे, की इथे तुम्हाला दिसतोय एक धोका. ठीक आहे. धोका काय आहे समजून घ्या. धोका आहे 24,000 सस्टेन होण्याचा. आता रिटेलर जो आहे तो म्हणेल फार आधी इथं सपोर्ट घेतला होता. परत नंतर सपोर्ट घेतला. तर असा कंटिन्यू जो सपोर्ट आहे, ते मार्केट घेत चाललंय. तर हा जो सपोर्ट आहे ना, हा धोका आहे. लक्षात घ्या. 24,000 जे आहे ते ब्रेक होण्यासाठी आलेलं आहे आणि तुम्हाला कुठल्याही अँगलने लाँग पोझिशन्स बिल्ड नाही करायच्या. ते अव्हॉइड लाँग्स एवढंच मी त्या ठिकाणी आज सांगू शकेल. त्याचं रिझन असं आहे ते डेटावरती दिसतंय. ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा. एकच मिनिट द्या. डेटावरती आपल्याला जो डेटा आलाय ना, तो निगेटिव्ह आलेला आहे. आता एवढं डायरेक्शन जे आहेत, एवढा सगळा डेटा अनवाइंड होऊन सुद्धा म्हणजे आज एक्सपायरी जी आहे, एक्सपायरीला डेटा कमी होऊन सुद्धा 10,00,000च्या पोझिशन्स रिटेलर जो आहे ना, तो पॉझिटिव्ह घेऊन गेलाय. तर मित्रांनो हे काय आहे? हे वेगळं काय आहे? रिटेलरला असं कुठलं राजपता चला आहे रिटेलर को की 24,000 जे आहे ते ब्रेक नाही होणार. असं काय घडलंय,
की रिटेलरला हे कळालं की 24,000 ब्रेक नाही होणार आणि तो पॉझिटिव्ह घेऊन चाललाय. ठीक आहे. आणि जे एफ-आयज आहेत, एवढं सगळं एक्सपायरी होऊन सुद्धा, एवढा डेटा अनवाइंड होऊन सुद्धा, ह्या 8,00,000च्या 7,00,000च्या पोझिशन्स निगेटिव्ह साईडला घेऊन चालले. डायरेक्शनल आहेत. ओके. 4,00,000 7,00,000 निगेटिव्ह आणि त्याच्या बदल्यात 3,00,000 पॉझिटिव्ह. म्हणजे जे पुट सेल केलेले आहेत ते 3,00,000 आहे आणि नेकेड जे बाईंग आहे ती 7,00,000ची आहे. तर मित्रांनो, हे कशाचं लक्षण आहे? हे लक्षण आहे ओव्हरऑल डेटाच्या निगेटिव्हिटीचं. तर ही निगेटिव्हिटी अजूनही कंटिन्यू आहे. प्रॉप डेस्क जे आहे ते सुद्धा कॉन्झर्वेटिव्ह असतं. तर इथे 2,00,000च्या पोझिशन्स ते निगेटिव्ह घेऊन चाललेत. इव्हन एवढा डेटा अनवाइंड होऊन सुद्धा. तर अशा हिशोबाचं गणित आहे. जे पण अपसाईड मिळेल, ती अपसाईड एक अपॉर्च्युनिटी बनून येऊ शकते. ओके. सेलिंग साईडला. तर ही सेलिंग साईडची अपॉर्च्युनिटी आपल्याला जर कॅप्चर करायची असेल, तर OYचा डेटा, पी-सी-आर ह्या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील राईट वेनी. ठीक आहे. ह्या गोष्टी मी शिकवतोय. ह्याचे डिटेल्स तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत मी. आपलं लर्निंग जे आहेत ते चालू झालेले आहेत आणि फार चांगला रिस्पॉन्स आहे. 5 मेपासून 15 जूनपर्यंत ही गोष्ट आहे. मी वारंवार सांगून झालं आहे माझं. अजूनही काही कन्फ्युजन असेल, एवढा डेटा बघून सुद्धा तुम्हाला काही कन्व्हिक्शन भेटत असेल, तर मित्रांनो खूप काही आहे शिकण्यासारखं. ठीक आहे. तर अशा हिशोबाचा हा डेटा आलेला आहे मित्रांनो. लर्निंग कंटिन्यू राहील. व्हिडिओज रोज बघत जा. व्हिडिओचा प्रतिसाद कमी भेटतोय. जोपर्यंत मार्केटमध्ये असं मोठं पॅनिक येत नाही, तोपर्यंत माझ्या व्हिडिओची आठवण येत नाही. तर मित्रांनो, हे त्याच्यासाठी नाही, हे लाँग टर्मच्या एक थॉट प्रोसेस बिल्ड करण्यासाठी आहे. तर हे व्हिडिओ रोज बघणं गरजेचं आहे. ह्याच्या बेसवर तुम्ही ट्रेड नका घेऊ. अंडरस्टँड करा, की मार्केटमध्ये गेम करतंय कोण, कशा अँगलने गेम करतंय. त्यासाठी वेगळे डेटा पॉइंट आहेत, त्याचा यूज करा आणि मग ते डिसिजन त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या जवळच्या मित्रमंडळीला जे ट्रेडिंग करतायत त्यांना हे पोहोचवायला मदत करा. थँक थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये.